वाटतं आहे. आणि एका बाजूला ध्रुवी 11 भिवंडी वाडा. सामना 5 षटकांचा असेल, नियम जसे आहेत तसे. एका बाजूला VKM आणि एका बाजूला 50. VKM किंवा 50 कॉल द्यायचे. तर ध्रुवी 11चे कॅप्टन देतील कॉल. स्पिन दी कॉइन सर. 50 असा कॉल. VKM म्हणजे नाणेफेक जिंकलेले आहे टीम फॅन्सी 11. डिसीजन क्या होगा? बैटिंग। ऑपोजिशन का गेम प्ले आपने देखा है, तो बैटिंग चुनने के पीछे क्या स्ट्रेटेजी? सुबह से बैटिंग कर रहे हैं तो थोड़ा कॉन्फिडेंस है हमारे प्लेयर, तो बैटिंग करेंगे। थोड़ा रेस्ट मिला है खिलाड़ियों को, तो वो पॉजिटिव वाइब है कि कुछ और आप कहना चाहोगे? कुछ नहीं, अच्छे से अच्छा स्कोर करने की ट्राई करेंगे और तो कुछ। ऑल द बेस्ट, मेक युअर स्ट्रॅटेजी. क्षेत्ररक्षण करायचं आहे ध्रुवी 11. प्रज्वल या निर्णयाकडे कसं पाहतोय? आम्हाला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणच हवं होतं आणि मनासारखं झालं, त्याच्यामधला आनंद वाटतो. मागच्या सामन्याबद्दल काय सांगशील? खूप चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि तुमचा विजय देखील तितकाच महत्त्वाचा होता. चांगली बॅटिंग झाली आणि सर्व टीमने सुद्धा चांगली साथ दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि 100% द्या, आपण ही पण मॅच जिंकू. व्हेरी गॉड, ऑल द बेस्ट, मेक युअर स्ट्रॅटेजी. आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे. तर नॅन्सी 11 या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजी करायच्या ध्रुवी 11 या संघाला आपण पाहतोय VKM चॅम्पियन्स ट्रॉफी. आपण आहात प्रोलिंग स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर. जसा पहिला डाव सुरू होईल, आपण पुन्हा एकदा याच परिसरातील नावाजलेला आवाज ऐकणार आहोत, म्हणजे अजित पाटील सरांचा. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू. दरम्यान आपण बघतायत मॅन ऑफ द सिरीज बायसिकल आपल्याला बघायला मिळतोय. सन्माननीय संदीप काशनाथ गिणी साहेब यांच्या माध्यमातून सांजबारा रिसॉर्टच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स बायसिकल आपल्याला बघायला मिळते. चला फील्ड अरेंज करून घ्या. अतिशय अप्रतिम अशी टुर्नामेंट. उद्याचा दिवस सफळ विभाग, नामवंत खेळाडू या विभागातील आपल्याला बघायला मिळतील. सन्माननीय अरुणजी किणी साहेबांची या ठिकाणी उपस्थिती नक्कीच आपल्याला बघायला मिळते. त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. अतिशय सुंदररीत्या स्पर्धा आपण बघतोय. चला ओपनिंग पेअर सुद्धा द्या, कारण बॅड लाईट येते याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ हे तुल्यबल संघ आहेत. एका बाजूने फॅन्सी 11 दमन आणि दुसऱ्या बाजूने आणि ध्रुव 11. वही अपन मैच कडे आजच्या दिवसातील अंतिम मैच. जीती हुई टीम क्वालिफाई हो जाएगी संडे के लिए और इनामी जो राशि है उनकी भी हकदार बन सकती है. तो देखना यहाँ पर बड़ा मुकाबला. एक तरफ दमन से बिलोंग करने वाली टीम आई है और खूबसूरत क्रिकेट से इस टूर्नामेंट को 4 चांद लगाते हुए फैंसी 11 दमन और उनके साथ ध्रुव 11 जो वाड़ा भिवंडी से सभी क्रिकेटर बीच मैदान में नजर आ रहे हैं. टॉस जीतने के बाद में उन्होंने फील्डिंग करने का निर्णय और आमंत्रित किया यहाँ पर बल्लेबाजी के लिए फैंसी 11 दमन टीम को. तो दोनों टीमों को बहुत सारी शुभकामनाएं विजय क्रीडा मंडल भरनेपाड़ा की तरफ से. ओपनिंग पेयर बीच मैदान में इस समय राज पटेल और उनके साथ में नजर आएंगे मिस्टर निर्मल, जो गए मैच के हीरो थे. मैन ऑफ द मैच के अवार्ड को उन्होंने अपने नाम किया था पहले मैच को. वही निर्मल और उनके साथ में राज पटेल, दोनों ही बेहतरीन बल्लेबाज है. एक अच्छी क्रिकेट
तमाम दर्शक जो हमारे साथ में जुड़ रहे प्रोलिंग के माध्यम से, उनका भी हम दिल के गहराई से करते हार्दिक स्वागत। खूबसूरत सा मैदान हम देख रहे हैं। नेत्रों में सपना होगा कि मैच को जीत के क्वालिफाई हो जाएंगे टॉप 5 में। एक तरफ वाड़ा भिवंडी से बिलोंग करने वाले सभी यंगस्टर नजर आ रहे हैं, तो दूसरी तरफ दमन पारडी इस विभाग से सभी नामचीन खिलाड़ी हैं। तो एक तगड़ा मुकाबला जिसे कहते हैं, एक बेहतरीन कशमकश जिसे कहते हैं, वो नजर आएगी गेंद और बल्ले के बीच की आज के आखिरी मुकाबले में। अभी तमाम दर्शकों का करते एक बार फिर हम हार्दिक स्वागत और आपको ले चलते बीच मैदान की तरफ, जहां पर है स्ट्राइक इन के ऊपर मिस्टर निर्मल और नॉन स्ट्राइक इन के ऊपर राज पटेल। तो गेंदबाजी के लिए आएंगे इस समय युवराज जुगले गेंदबाजी के लिए। बहुत ही लाजवाब क्रिकेट प्रतियोगिता का यह महत्वपूर्ण ऐसा मुकाबला, अपने सपनों को साकार करने वाली ये मैच है। इस प्रतियोगिता में जिस सपने के सारे पार्टिसिपेशन हुए हैं, उस सपने को हकीकत में बदलने वाला ये मैच। चलते हम गेंदबाजी की तरफ, जहां पर युवराज डुगले गेंदबाजी की जिम्मेदारी संभालते और सामने निर्मल। आड़े बल्ले से अक्रॉस द लाइन गेंद को खेलना चाहते थे, तो जरूर अंपायर पहली गेंद के ऊपर रेफर किया कि क्या ये नो वाइट बॉल है, चेक किया जाए थर्ड अंपायर। वाइट के लिए रिव्यू लिया है, तो यहां पर बल्लेबाज ने लिया रिव्यू। अगर डिसीजन उनके अगेंस्ट जाता है तो रिव्यू उनका खत्म हो जाएगा। फेयर बॉल, अच्छी गेंद क्रॉस द लाइन। निर्मल खेलना चाहते थे, युवराज डुगले गए मैच में 6 गेंदें 11 की दरकार थी, 2 बड़े हिट के साथ में जीत दिला दी थी उन्होंने अपनी टीम को। वही गेंदबाजी का जिम्मेदारी संभालते हुए अब इस पे चगली गेंद, बहुत ही बढ़िया शॉट, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, मिस टाइम शॉट जरूर है। 30 दायरे के बाहर थोड़ा सा गेंद गिरी, तब तक शॉट कवर पॉइंट के खिलाड़ी गेंद को फील्ड करते हुए थ्रो करते हुए सिंगल जरूर मिली है। मिस्टर निर्मल पार्टी के एक नामचीन बल्लेबाज है, जिन्होंने अपनी झांकियां दिखाई है, आक्रामकता के तेवर उन्होंने खूबसूरत तरह से दिखाए हैं और चाहते हैं कि आखिरी मैच में भी उनका खेल उस तरह से हो जिस खेल के लिए वो जाने जाते हैं। राज पटेल ओपनिंग के लिए आते हैं, बहुत ही लाजवाब बल्लेबाज है, लेकिन अभी तक उनकी जो नेचुरल बल्लेबाजी है वो नजर नहीं है। मैन फ्रॉम वापी का भी टेनिस क्रिकेट आजकल बहुत चर्चा में है। सभी जगह में आप लाइव टेलीकास्ट के तरह देखते हैं कि एक बेहतरीन क्रिकेट हर एक के दिल में अपनी जगह बना लेता है। उसी तरीके का क्रिकेट यहां पर बीच मैदान में नजर आता है। युवराज इस समय अगली गेंद लेके स्विच हिट करना चाहते थे, थोड़ा सा कॉल अच्छी तरह से, डॉट बॉल। जितनी भी बिंदी गेंदी जाती है, बल्लेबाज थोड़े से प्रेशर में रहते हैं, रन्स आते हैं तो बल्लेबाज गेंदबाज को बैकफुट के ऊपर ढकेल देते हैं। क्रिकेट के मैदान में अप्स एंड डाउन लगातार आते रहते हैं, लेकिन जो कंसंट्रेशन के ऊपर फोकस करता है, जो अपने इंटरनल स्किल के ऊपर विश्वास रखता है, दुनिया के हर कोने में जाके वो सफल हो जाता है। तो आवश्यकता अपने आप के ऊपर विश्वास रखने की। धीमी गति की गेंद, डॉट बॉल, अच्छी गेंदबाजी। अगर कहा जाए ये गेंद है, ये चाइना गेंद इसे कहा जाता है, जब लेफ्ट हैंड बल्लेबाजी करता हो और उनको जो गेंद बाहर की तरफ निकालते हैं। इस समय युवराज एक अच्छी गेंदबाजी, बहुत ही लाजवाब गेंदबाजी, इस डॉट बॉल। इस स्कोर अभी तक रुका हुआ। अगली गेंद, इस बार उड़ा दिया गेंद को, गेंद हवा में लहराती हुई, गेंद कैच में परिवर्तन होती हुई। राज पटेल निराश हताश होके इस समय मैदान के बाहर जाते हुए एसटी से
सोरेन तंडेल युवा बल्लेबाज है। आज सही मायने में उनकी बल्लेबाजी की जरूरत है फैंसी 11 टीम को। स्कोर 5 के ऊपर रुका हुआ, आखिरी गेंद आनी शेष है। युवराज डुगले की आखिरी गेंद आनी शेष है। 1 ही रन हो चुके हैं, 5 गेंदें हो चुकी है, महज 1 रन स्कोर कार्ड के ऊपर। युवराज की बेहतरीन अदाकारी, जिस जिम्मेदारी के साथ में कप्तान ने गेंद दी थी उस जिम्मेदारी को हकीकत में परिवर्तन करते हुए और फैंसी 11 जैसी ताकतवर टीम को रोक के रखने में एक सक्षम भूमिका अदा करते हुए आखिरी गेंद क्या सोरेन तांडेल अपने नाम करेंगे? इस बार भी डॉट बॉल के तहत ओवर की हुई है समाप्ति। पहली ओवर 1 विकेट के नुकसान पे स्कोर कार्ड के ऊपर महज सिंगल रन। यहां से क्या फैंसी 11 दमन टीम अपनी इंटेंट को दिखाएगी? क्या गेयर को परिवर्तन करेगी आने वाले समय में? क्या अपने गेंदबाजों को साइकोलॉजी एडवांटेज देगी? क्या रन को जोड़ेगी? ये बहुत सारे सवाल अब मन में घर कर रहे हैं, उसका जवाब आपको बीच मैदान में मिलेगा। देखना है गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन, और गेंदबाजी के लिए आयुष आए हैं, आयुष भोईर। सामने इस समय निर्मल अभी भी शांत नजर आ रहे, या फिर उनको शांत रखा गया क्योंकि जब लेंथ लाइन आपकी अच्छी है, उंगलियों में आपके एक जादू है, बल्लेबाज के रडार से आप गेंद को दूर रख रहे हो, गेंद को आप घुमा रहे हो, उस तब अब अच्छी बल्लेबाज को भी परेशानी होती है। और यही निर्मल की बल्लेबाजी को देख के लग रहा है, लेकिन ज्यादा देर तक उनको रोक के रखना मुश्किल बात है। लेकिन देखना ये असंभव बात को क्या यहां पर आयुष भोईर युवराज डुगले के कदमों के ऊपर कदम रखे कि आगे बढ़ाएंगे, भी एक सवाल है। इस बार बहुत ही बढ़िया ऑफ ड्राइव लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, सिंगल से सेटिस्फाइड होंगे। 1 के 4 स्कोर में ईसा पर स्कोर पहुंचता हुआ 2 स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। कहते हैं ना कि पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है। थोड़ा सा धीरज रख और थोड़ा सा जोर लगाता रहे, किस्मत के जंग लगे दरवाजे को खुलने में वक्त लगता है। और यहाँ पर डुगले एक बार फिर बहुत ही बढ़िया कैच, सोरेन तांडेल भी यहाँ पर जल्दी जाएंगे बैक टू द पवेलियन की तरफ। आउट गॉन। सन्युमान राग पटेल बहुत ही लाजवाब गेंदबाजी। आयुष भोईर भी अपनी अप्रतिम गेंदबाजी करते हुए समय नजर आ रहे हैं। अब तक पूरी तरह से स्ट्रगल करती हुई फैंसी 11 दमन टीम, उसकी वजह यही है कि लेंथ लाइन लाजवाब की, जितनी भी प्रशंसा की जाए ना दोनों गेंदबाजों की उतनी कम है, लेकिन वो आखिरी गेंद तक रखते हैं तो एक बेनिफिट मिल सकता है। इस बीच अगली गेंद, ओ इस बार राग आके गेंद को खेल दिया सीधा, बीमर गेंद थी, 6 रन आएंगे। 6 के सारे स्कोर फ्लाई होता हुआ पहुंचता हुआ पूरी तरह से 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। बीमर के लिए रिव्यू फील्डिंग टीम ने लिया।
आग पटेल ऑन फायर। कप्तान अब कप्तानी इनिंग के लिए तैयार हो चुके हैं। स्कोर में इजाफा पर स्कोर पहुंचता हुआ इस समय 9 रन। इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया यॉर्कर गेंदबाजी और ये ओ माय गॉड, देखना यहां पर थर्ड अंपायर के लिए जरूर उच्च न्यायालय में गेंद गई है। अब देखना होगा यहां पर इस गेंद के ऊपर क्या हुआ है, क्या पहुंचे हैं निर्मल या फिर इस बार आउट बैटर ओटी आउट। निर्मल थोड़े से नाराज होंगे। 2 विकेटों के नुकसान पर इस समय स्कोर कार्ड के ऊपर 9 रन और दूसरा बड़ा झटका, तीसरा बड़ा झटका। शाहबाज आएंगे अब मैदान में, गए मैच के हीरो है। अब इस मैच में उनकी बल्लेबाजी काफी निर्भर होगी, काफी महत्वपूर्ण होगी। मारूफ बल्लेबाज हैं। राग ने अच्छी स्टार्ट दी है, 2 मैचेस में उतने अच्छे नहीं परफॉर्म्स किया था उन्होंने, लेकिन इस मैच में जो स्टार्ट उन्होंने दिया है वाकई में अद्भुत है। एक सिक्सर जरूर जड़ा है। अभी राग पटेल का जो इंटेंट है, जो उनका इरादा है, वो इरादा अगर कायम रहेगा, उनके बल्ले के ऊपर गेंद आती रहेगी तो फैंसी 11 के लिए एक अच्छी स्थिति बना सकते हो। लेकिन आयुष बोहिर की जो नजाकत भरी गेंदबाजी है या फिर उनकी वापसी है, उतनी अगर अच्छी होगी तो एक अच्छी मैच देखने को मिल सकती है। इस बार बहुत ही बढ़िया पुल किया गेंद को, गेंद जाएगी लॉन्ग ऑन में, खिलाड़ी वहां पर मौजूद है और गेंद सीमा रेखा के बाहर। बहुत ही बढ़िया टाइमिंग के साथ में खेला हुआ ये 4 रन। स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचता हुआ अब 13 के ऊपर। स्कोर कार्ड के ऊपर राग बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करे। 2 मैचेस में ओपनिंग के लिए आए थे, उतना असरदार गेम नहीं किया था, लेकिन इस बार एक जिम्मेदारी, जानते हैं कि कप्तान है, कप्तान के जैसे बल्लेबाजी करनी होगी और जो जिम्मेदारी है उसको उठाने के लिए उनके कंधे भी अब सक्षम नजर आ रहे हैं। वाड़ा शॉट, घुटना टेक, तमाशा देख, मिड विकेट के ऊपर से खेल दिया, सिक्सर। ने अपने बल्लेबाजी के ओर अपना एक विश्वास बनाया। विश्वास एक छोटा सा शब्द है, पढ़ो तो 1 सेकंड लगता है, सोचो तो 1 मिनट, समझो तो पूरा दिन, और साबित करने के लिए जाए तो जिंदगी गुजर जाया करती इस विश्वास में। उस विश्वास को बनाया है उन्होंने। स्कोर कार्ड के ऊपर रन से इस समय 19। बहुत ही खूबसूरत। क्या आयुष कम बैकिंग करेंगे ध्रुव 11 के लिए?
इस बार अंपायर सिग्नल वाइड बॉल, सिंगल का इजाफा या फिर एक बार फिर फील्डिंग टीमचा रिव्ह्यू संपलाय. इस बीच सिंगल का इजाफा और स्कोर कार्ड के ऊपर रन हो चुके 20-20. लेकिन इस बार भी बैट को ड्रिल किया था, ऑन साइड में खेलने का प्रयास था, डॉट बॉल के साथ में और की हुई है यहां पर समाप्ति. 2 ओवर की समाप्ति के बाद में 10 के औसत से बने हैं यहां पर 20 रन 3 विकेटों के नुकसान पर और 18 रन आए इस ओवर में, 19 रन एसटी से. तर रिस्ट्रिक्शन रिलीज झाले आणि आता 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपण बघू शकाल. ज्याने पहिलं वैल षटक आपल्या नावावरती नोंदवलं होतं तोच युवराज डोगले. तिळसा गावाला बिलॉंग करणार असा खेळाडू, मागच्या मॅचचा हिरो. यावेळेला मात्र काय गोलंदाजी करतायत. फक्त एक धाव दिली होती पहिल्या षटकामध्ये, आता तब्बल 19 धावा दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळत आहेत. आणि सायकल आपल्याला बघायला मिळतो तो शाहबाज, जो खूप चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. मागच्या मॅच मध्ये काय अफलातून बॅटिंग बघायला मिळाली होती. इन अप्रतिम शॉट आणि इथे मात्र मिस टाइम. प्रज्वल चुकी करणार नाहीये. युवराजनं मात्र गतीला परिवर्तन केलं, थोडस फ्लाइट दिलं, जाळ्यामध्ये फसवले गेले या ठिकाणी शाहबाजला आणि एक मोठा धक्का लागतोय तो फॅन्सी 11 दमन संघाला. विकेट गॉन. न्यूमॅन चांगली गोलंदाजी युवराजने पूर्णतः कंट्रोल केलं गेलं, थोडीशी फ्लाइट दिली, वेग कमी केला आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफला प्रज्वलने कुठल्याही प्रकारची चुकी नाही केली आणि मोठा विकेट शाहबाजला पाठवले बॅक टू द पॅव्हिलियन कडे. न्यूमॅन तब्रेज मैदानाच्या आतमध्ये येतोय, धक्का क्रमांक लागलाय तो आपण बघतोय. चौथा सॉरी. एका बाजूने राग पटेल खूप चांगली बॅटिंग करतायत, परंतु आता 7 हवी आहे ती त्यांना दुसऱ्या इनिंग कडनं. तब्रेज गोलंदाजी ट्रॅक वरती येतो युवराज, ज्यांचं सातत्य ही खऱ्या अर्थाने यशाची गुरु किल्ली आहे आणि त्याच्याकडे सातत्य आहे. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आपल्याला आपण बघतो वाईट बॉलचा कॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचली ती 21 वरती. स्वप्नील केणी सरांच्या माध्यमातून आपण बघताय इट्स अ वाईट बॉल कॉल. 100च्या रूपाने स्कोर कार्ड पोहोचले ते तब्बल 21 वरती. पुढचा चेंडू ओ यावेळेला भन्नाट वेग. व्हॅरिएशन खूप चांगलं आहे गोलंदाजाकडे. कधी फिंगर रोल करतायत, कधी फ्लिपर चेंडू हाताळला जातोय आणि त्याचमुळे फलंदाजाला जी आपली ताकद आहे किंवा जी आपली स्ट्रेंथ आहे ती दाखवता येत नाही, त्यांची ताकद मध्ये विभाजित केलं जाते. गुड क्लेवर बॉलिंग. धावसंख्या पोहोचते ती 22. राग स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतात. संघाचे संघनायक आहेत, चांगली बॅटिंग करतायत, चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. आपल्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे अजूनपर्यंत. जर या इनिंग मध्ये बघितलं आपण तर युवराजनं हाताळलेले 9 चेंडू आणि धावा दिले ते फक्त 3. हा क्लास आहे, कंजूस गोलंदाज म्हणून युवराजला या ठिकाणी संबोधलं जाईल. पुढचा चेंडू ओ वाडा शॉट. ऑप्शन शोधलं गेलं त्याच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने हल्ला करायचा आहे. राग नाणी केले सुवेचित. जीवनामध्ये 2 प्रकारची माणसं आपल्याला बघायला मिळतात. टेन्शन आल्यानंतर ते टेन्शन बघत राहतात आणि दुसरे त्या टेन्शनवरती उपाय शोधतात. हा उपाय शोधला गेला एसटीचे.
चांगली बॅटिंग. युवराजच्या अगेन्स्ट मात्र प्रत्येक ठिकाणी सावधपणे खेळ खेळताना राग पटेल. अप्रतिम ड्राईव्ह केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 27 रन स्कोर कार्ड वरती. अतिशय सुंदर गुणवत्ता आहे. अप्रतिम असा क्लास आहे. मैदानाच्या प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक रनसाठी चाललेला संघर्ष हा विजय क्रीडा मंडळ भरणेपाड्याच्या या अप्रतिम आयोजनाला 4 चांद लावत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्ष 24-25 आणि एक दैदिप्यमान सोहळा आणि एक भूतपूर्व मॅच आपण याची देही याची डोळा मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आणि बॅटने ब्लाइंड शॉट ज्याला म्हटलं जातं, इट्स अ डॉट बॉल. षटकाची झाली समाप्ती. 9च्या करंट रन रेटने धावा बघायला मिळत आहे. 27 मॅच मध्ये थोडंसं प्रेशर वाढते. ऐकू एक रिफ्रेश सॉन्ग. मैदानाच्या आतमध्ये 27. यहाँ से अगर बात करेंगे फैंसी 11 टीम के जो खिलाड़ी हैं, कप्तान हैं, उनकी सोच होगी कि आखिरी 12 गेंदों में अगर 20-25 रन आते हैं तो मैच काफी बड़ा बन सकता है. क्योंकि अगर बात करेंगे राग के लिए जो सेट हो चुके हैं और उनके सामने 2 नए गेंदबाज को इंट्रोड्यूस करना पड़ेगा. लेकिन प्रज्वल वो गेंदबाज है जिनके पास काबिलियत है. तो प्रज्वल की 6 गेंदें इस मैच के पूरी दिशा को क्लियर करेंगे कि मैच किस दिशा में जा रही है. अगर यहाँ पर इकोनॉमी अच्छी रखते हैं, लेंथ लाइन बहुत ही बढ़िया रखते हैं प्रज्वल, तो फिर थोड़ा सा टेंशन बढ़ेगा फैंसी 11 टीम का. इस ओवर में अगर 10-12 रन आते हैं, प्रेशर थोड़ा सा रिलीफ होगा और वो आक्रामकता के तेवर बीच मैदान में नजर आ सकते हैं. तो देखना है. बेस्ट ऑफ लक. अप्रतिम मैच बीच मैदान में नजर आती हुई प्रज्वल बनाम राग पटेल. अगली गेंद इस बार अलॉन्ग द कारपेट गेंद को खेल दिया. मिड विकेट के खिलाड़ी अपने फॉलो थ्रू में दौड़ते हुए सिंगल जरूर मिलेगी. 28 रन स्कोर कार्ड के ऊपर. कहते ना कि होके मायूस न उखाड़ो पौधे दोस्त, धूप बरसी है तो बारिश भी होगी. अगर कठिन समय आया है तो अच्छे समय भी आएगा. आपको पूरा ध्यान देके खेलना है. इस पर अगली गेंद इस बार उड़ा दिया गेंद को. बहुत ही बढ़िया डीप एक्स्ट्रा कवर में गेंद जाएगी इस समय. तबरेज यहां पर बहुत ही क्लास 1 खेलते हुए एक अच्छी शॉट. जो 32 रन स्कोर कार्ड पर. अच्छी बैटिंग, बहुत ही खूबसूरत बैटिंग. इस बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे. प्रॉपर मिडिल ऑफ द बैट नहीं है. बैकवर्ड टॉस के लेग में ट्रैवल हुई गेंद. सिंगल का इजाफा. एक के सारे 33 के पर स्कोर. अभी भी 9 गेंदें आनी शेष है. हर एक गेंद के ऊपर अगर एक बड़ा शॉट लगता है एक ओवर में तो अभी भी एक अच्छी टफ जोन में मैच चली जाएगी, जहां पर दिल की धड़कनें बढ़ेगी. आपके माइंड में सवाल उठने शुरू हो जाएंगे कि मैच कौन जीतेगा. ऐसी घड़ियां जरूर आएगी. तो देखना इस समय प्रज्वल के सामने राग, दोनों ही टॉप 1 खिलाड़ी हैं. इस बार मिस टाइम, लेकिन जाएगी बाहर. ये बहुत ही बढ़िया शॉट और टो को लगती हुई गेंद सीधी डाउन द ग्राउंड. सिक्सर. सारे स्कोर 39. आज अगर राग पटेल के स्टेटस में देखेंगे हम शॉट को, क्योंकि बढ़िया शॉट है. और इस बात बहुत ही अनोखा शॉट, अनोखे अंदाज में खराब इन के ऊपर थ्रो. जहां पर महज सिंगल मिलने वाली थी वहां पर विकेट. तबरेज जाएंगे बैक टू द पवेलियन. आउट, गॉन. इस बीच किरणजी पाटील साहेबांचे शुभागमन होताना वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
अब आएंगे बीच मैदान में, स्कोर कार्ड के ऊपर रन इस समय नजर आते हुए 40-4-0। 7 गेंदें अभी भी आनी शेष है इस इनिंग की, और धर्मेश को मौका मिलेगा 9 सेकंड के ऊपर। स्ट्राइक पर है राग, जो लाजवाब बल्लेबाजी कर रहे, महत्वपूर्ण इनिंग। आखिरी गेंद प्रज्वल की, अपनी स्पेल की, इस बार डाउन द ग्राउंड, सीधा रडार में गेंद थी, बिल्कुल भी मौका नहीं है। कमेंट्री बॉक्स को अभिवादन करती हुई एक मैसिव सिक्सर के सारे ओवर की हुई समाप्ति। 46 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 ओवर की समाप्ति के बाद में। फोर्टी 46 रन पहले ओवर में मैच सिंगल, उसके बाद में 19, उसके बाद में रन आए हैं 19, और अब पहले ओवर में सिंगल, उसके बाद में 19, बाद में 7 और बाद में 19। जबरदस्त मैच, और स्कोर कार्ड के ऊपर है रन इस समय 46 रन। बुज्जी शम्मा भी जल सकती है, तूफान से गिरी कश्ती भी निकल सकती है, होके मायूस न अपने इरादे बदल दोस्त, तेरी किस्मत कभी भी बदल सकती है। तो यहां पर मायूस होने की जरूरत नहीं, किस्मत कभी भी बदल सकती है। और गेंदबाजी के लिए आए हैं करण। इंसान के अंदर करण होना चाहिए, क्योंकि जिस तार में करण नहीं होता ना, उस तार के ऊपर लोग कपड़े सुखाया करते हैं। इसके लिए करण आवश्यक है, और करण के अंदर अगर करंट होगा तो एक बेहतरीन क्रिकेट नजर आएगा। देखना है, एक तरफ है धर्मेश राठौड़, ओ धर्मेश ने फेंक दिया गेंद को ओवर मिड विकेट, सीधा स्टैंड एंड डिलीवर्ड। 6 से स्कोर में इज्जा पर स्कोर पहुंचता हुआ इस समय। दोनों एंड से रन्स बन रहे। चिंता प्रो 11 टीम को कम बैकिंग करनी होगी। गेंदबाज करण को, ये बेटर गेंद है, ये अच्छी गेंद है, बहुत ही बढ़िया गेंद डाली है। वापस आना पड़ेगा धर्मेश को, नए बल्लेबाज जाएंगे, थोड़ा सा जल्दी जाना प्लीज। 4 गेंदे अभी भी शेष है। याच्यानंतर आपण एक सत्कार करणार आहोत। सन्माननीय मनीष पाटील सरांनी 2 दिवस अतिशय सुंदर वाणीने मंत्रमुग्ध केले, त्यांचा योग्य मान सन्मान आपण करणार आहोत। आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील त्यांची शेवटची जी मॅच असेल ते गोडवाणीने पुनश्च आपल्याला मंत्रमुग्ध करतील। तर मनीषजी पाटील साहेब, आपण कुठे असाल तर प्लीज याची दक्षता घ्या की आपण VIP मंचाकडे यायचं आहे। नवीन फलंदाज तरल बारिया, गेंद ओ चांगला चेंडू, या वेळेला डॉट बॉल आलाय। सुंदर कामगिरी करण यांची, जबरदस्त पलटवार, कम बैगिंग, कभी मैच इधर कभी उधर, कभी षटकार तो कभी डॉट बॉल। स्कोर स्टे ऑन 52 लॉस ऑफ 6 विकेट। शेवटचे 3 चेंडू आहेत। अप्रतिम वापसी करताना राग पटेलच्या गेंद, ओ यावेळेला मिस टाइम, बॉल हवेमध्ये आहे, प्रज्वल पोहोचणार नाहीये तिथपर्यंत। इस बार बघूया, धावसंख्या 2 ने पुढे जाताना 54। पुढचा चेंडू, वाड़ा शॉट, क्या कहने राग पटेल आपके, आज पूरे जोश में खेल रहे राग, और मैदान के हर कोने में कह रहे कि भाई ये फैंसी 11 टीम का पैटर्न है, ट्रेडमार्क है।
माननीय CTM मामा चिखलपाडा यांना मी विनंती करतोय, प्लीज आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू, इस बार अच्छी गेंद आणि धावा स्कोर कार्ड वरती 58. 59 धावेचं टार्गेट. तत्प्रिय करूया आपण एक सत्कार सोहळा. मनीषजी पाटील साहेब गेले 2 दिवस सुंदर वाणीनं अतिशय सुंदर समालोचन आपण ऐकलं. नक्कीच आपण बघणार आहोत. किरण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा करतोय. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती फोकस करायचा कॅमेरा. किरणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ. सर आपण इथे आलात, तुमच्या वाणीनं हा परिसर मंत्रमुग्ध केलात, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आभार प्रदर्शन या ठिकाणी केलं जाते किरणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर आपण पुनश्च ऐकूया मनीषजी पाटील साहेबांचा गोड आवाज. धावा स्कोर कार्ड वरती 59 टू विन असं टार्गेट सेट केले गेले. जाऊया आपण मनीष पाटील सरांकडे. धन्यवाद अजित पाटील सर. मागच्या 2 सामन्यांपासून 61 धावांचा पाठलाग आपण पाहत होतो. आता 59 धावांचा करायचा आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण मागच्या 2 सामन्यांपासून राग कुठेतरी त्याचा खेळ पाहायला मिळाला नाही. पण राग आता रागात आला आणि मैदानाला त्याने अक्षरशः आग लावली आणि आपल्या फलंदाजीच्या बळावर आपल्या संघाला त्याने आधार दिला. तर CTM मामा चिखलपाडा आपणास विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. CTM मामा चिखलपाडा आपणास मी नम्र निवेदन करतोय की आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा आहे. शेवटचा सामना आजच्या वेळापत्रकातला आणि तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे. उद्या सफाळा गट आहे. ट्रॉफीज बघा, पण प्रत्येकाचं लक्ष त्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर असेल. 2री, 3री, 4थी आम्हाला नको आहे. आम्हाला पहिल्या क्रमांकाचीच ट्रॉफी हवी आहे. तो बहुमान हवा आहे आणि तो बहुमान कोणाला मिळेल रविवारच्या दिवशी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. सांजवाला रिसॉर्टच्या वतीनं म्हणजे सन्माननीय संदीपजी किणी माजी सरपंच यांच्या वतीनं ती स्पोर्ट्स बायसिकल मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेला ज्यांनी आपला हातभार लावला, मार्गदर्शन दिलं, फुल न फुलाची पाकळी सहकार्य केलं, त्या सर्व मान्यवरांचं, देणगीदारांचं मनपूर्वक आभार. असंच सहकार्य प्रत्येक वेळी आपलं राहील अशीच अपेक्षा आम्हाला आहे. तर ध्रुव 11 नीड्स 59 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. फॅन्सी 11 संघाकडून एक चांगला खेळ पहिल्या डावातला पाहायला मिळाला आणि आता शेवटच्या डावासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये आलेलो आहोत. आपण पाहतोय विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित VKM चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. आज अंडर-24 क्रिकेटवर तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले आणि उद्या सफाळा गट आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवशी सफाळ्यातले सर्व संघ तुम्हाला एकमेकांशी खेळताना पाहायला मिळतील. तर ती देखील चुरस वरच्या दर्जाची असेल, कारण जेव्हा परिसरातलं क्रिकेट एकाच व्यासपीठावर येतं अशा वेळेला ती मजा अजून जास्त द्विगुणित होते आणि तोच क्रिकेटचा खेळ. पण जो गट आहे तो गट वेगळा झालेला आहे. उद्या सफाळा गट आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच भेट द्या उद्या. NCC सफाळे वर्सेस VKM हा पहिला सामना सकाळी 9:30 वाजता. दुसरा सामना दातिवरे वर्सेस उज्ज्वल मथाणे. तिसरा सामना सरतोडी वर्सेस जयप्रकाश एडवन आणि चौथा सामना खारडी वर्सेस मंगलमूर्ती विरातन. हे सफाळ्यातील सर्व संघ तुम्हाला VKM ट्रॉफीमध्ये उद्या खेळताना पाहायला मिळतील. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. सोरेनच्या पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार. बॉलला थेट पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. धुवाधार सुरुवात, प्रज्वलची षटकार. कनेक्ट होऊन सुद्धा बॉल इतक्या लांब जाऊ शकतो. प्रज्वल हे लीला करतो. मागच्या सामन्यात सुद्धा प्रज्वलने असाच खेळ सादर केला होता. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. राग मागे येतोय. लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय. फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये ऑफसाईडला.
फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय लॉंग ऑनला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं पण वेळीच आपली पावलं थांबवली. पॉपिंग क्रीजमध्ये एक सिंगल मिळाली, एकादशीची वाढ धावसंख्या पोहोचते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करताना 7 धावा. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्याची इच्छा प्रकट केलेली आहे. पहिल्याच बॉलवर प्रज्वलने षटकार खेचून, आणि काय कॉन्फिडन्स, म्हणजेच सेट होण्यासाठी मला काय वेळ लागत नाही, मी सामन्याचं गांभीर्य ओळखून खेळतो. तोच खेळ सातत्यानं प्रज्वलचा पाहायला मिळाला पूर्ण दिवसभरामध्ये. पण समोर आहे सोरेन, धीम्या गतीचा बॉल हलक्यातने बॉलला प्लेस केलंय. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातं ना. मोठा फटका येता येता राहिला पण खेळपट्टीवर थांबण्याचा नक्कीच मानस फलंदाज युवराजचा पाहायला मिळतो. युवराजने मागच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी करताना 30 धावांचं योगदान दिलं होतं आणि म्हणूनच तशाच योगदानाची अपेक्षा या सामन्यात सुद्धा ध्रुवी 11 संघाच्या कॅप्टनला म्हणजेच प्रज्वलला आहे. धावसंख्या झाले बिनबाद 8 धावा. सोरेन तयार होतं, विकेट. फुलटॉस बॉल, ओ हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन प्रज्वल होत आहेत बाद. प्राइसलेस विकेट सोरेनला मिळते. 8 धावा, 1 गडी बाद. दरम्यान आपण इम्पॅक्ट चेक करतोय. इम्पॅक्ट आपण चेक करणार आहोत डाऊन द वेस्ट की ओव्हर द वेस्ट. पण आता खूप महत्त्वाच्या बाबी आहेत या ठिकाणी. आता हा जो निर्णय आहे खूप महत्त्वाचा असेल. फुलटॉस बॉल प्रज्वल मिस करेल अपेक्षा तर ही नव्हती, पण जाणून बुजून कोणी तसा प्रयत्न करत नाही. संघाच्या हितासाठी त्यांनी तो प्रयत्न केलाय. पण पाहूया इम्पॅक्ट आपण चेक करतोय. ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. सर्वांच्या नजरात समालोचन कक्षाच्या दिशेने. आम्ही इतकेही सुंदर नाही आहोत. दरम्यान धावसंख्या झाले 8 आणि आता आपण रिझल्टची वाट पाहतोय. नक्की इम्पॅक्ट या बॉलचा कुठवर आहे, सर्व काही चेक केलं जाईल. फलंदाज कुठे उभा होता, फलंदाजाची उंची, बॉलचा इम्पॅक्ट, प्रोजेक्शन, सर्व काही गोष्टी या ठिकाणी एवढं पाहिल्या जातील. ईश्वर सर, तर सर्व अँगल्स चेक केले गेले. ईश्वर सर स्वतः या ठिकाणी आले होते आणि आता पाहूया त्यांचा डिसिजन येते नेमकं काय, कुठला संघ आनंद साजरा करतोय. आणि दॅट वॉज फेअर बॉल. फलंदाज प्रज्वल होत आहेत बाद आणि हा एक महत्त्वपूर्ण धक्का असेल ध्रुवी 11 या संघासाठी. ज्या फलंदाजाने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले होते ते फुल टॉसवर बाद झाले. रिप्लेमध्ये पाहायला मिळत आहेत. इम्पॅक्ट थोडासा डाऊनवर्ड्स होता आणि त्याचमुळे आता ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. धक्का बसतोय पहिला ध्रुवी 11 वाडा भिवंडीला. तर प्रज्वलने दाखवली होती, पण आता प्रज्वलच्या जागेवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. शुभम पोहोचतायत.
एकंदरीत कॅलिबर प्रत्येक फलंदाजाकडे असते. जर तुम्ही एका संघामध्ये एका प्रतिष्ठित टुर्नामेंटसाठी निवडले जाता तर कॅलिबर तर प्रत्येकाकडे असते. तेच कॅलिबर योग्य त्यावेळी दाखवण्याची गरज आहे. आणि आता एका बाजूला प्रज्वल जेव्हा जास्त काही योगदान देऊ शकलं नाही, अशा वेळेला आता इतर फलंदाजांना संघाची साथ द्यावी लागेल. त्यातल्या तर सोरेन ज्याने पहिल्या क्रमांकावर येऊन नेहमीच चांगलीच गोलंदाजी फॅन्सी 11 या संघासाठी केलेली आहे. स्वीप केलाय बॉलला. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक सिलेक्शन विथ प्रॉपर टायमिंग. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. स्वीट कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल. चौकार. यॉर्करसाठी कमिट झाले होते गोलंदाज, पण यॉर्कर इज नॉट अ कंपल्शन. क्रिकेटच्या खेळामध्ये असं नेहमीच म्हटलं जाते. आणि मात्र जर यॉर्कर लेन बॉल जर फलंदाजाच्या पक्षात गेला तर मग चौकार किंवा षटकार येतच असतो. आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा 1 गडी बाद. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला. चांगला चेस चालू आहे. ज्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे तीच गती फलंदाजांनी मेंटेन केले. हलक्यात बॉलला प्लेस केले. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरची ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळाली. बॉल गॅदर करण्या अगोदरच थ्रो करण्याची घाई झाली. धाव घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता, पण नियतीची साथ मिळते फलंदाज शुभमला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाले 59 धावांचा पाठलाग करताना 12 धावा 1 गडी बाद. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 24 गेंदे और 47 रनों की जरूरत. टीम ध्रुवी 11 वाडा भिवंडी को. चला जास्त मीटिंग घेऊ नका. ज्यादा टीम मीटिंग ना ले. सूर्यप्रकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण अचूक क्रिकेट खेळू शकतो, जे वातावरण खूप आवश्यक असतं कुठल्याही क्रिकेटच्या फॉर्मॅटसाठी. आणि उद्या 9:30 वाजताच पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल याची देखील दक्षता उद्याच्या सफाळे गटाने घ्यायची आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण मागच्या 2 दिवसांपासून अचूक अपडेट्स घेतोय. घरबसल्या प्रेक्षक समर्थन देत आहेत. शेकडो लाईव्ह व्ह्यूज आम्हाला या प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर मिळत आहेत. कारण जर काम दर्जेदार असलं तर मग प्रेक्षकांचा प्रतिसाद 100% तुम्हाला मिळेल आणि तो मिळतोय. त्याबद्दल प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. विजय क्रीडा मंडळ भरडेपाडा या आयोजन कमिटीच्या वतीनं नवीन गोलंदाज मित पटेल बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. मितने सुद्धा आज दिवसभरामध्ये चांगलीच गोलंदाजी सादर केलेली आहे आणि त्याचमुळे करणाराचा विश्वास तो संपादित करतोय. पण एका बाजूला मागच्या सामन्यामध्ये युवराजचा तो झंझावती खेळ विसरून चालणार नाही. आणि आत्ताच्या घडीला जेव्हा प्रज्वल बाद झालेत तर मग युवराजच्याच फलंदाजीची आवश्यकता आहे. विजय जर आपल्या संघाच्या नावावर करायचा असेल ध्रुवी 11ला. मित पटेल बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. काय बॉल टर्न होतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल रोटेट होतोय. गुडलेंदवर बॉल पिच केला. खेळपट्टीचा चांगला वापर मितने केला. रिप्लेमध्ये पाहायला मिळते. खूप चांगली ॲक्शन आहे. चांगला फॉलो थ्रू आहे. आणि त्यानंतर फलंदाजाचा स्टान्स ओळखून बॉलच्या पिचिंगवर ते जातात आणि तीच त्यांची सातत्याची कामगिरी सकाळपासून आपण पाहतोय. पहिला बॉल येतो या दुसऱ्या षटकातला. डॉट. बॉलला टर्न आहे पण बॉलला लो ठेवलेला आहे. टप्पा पडल्यानंतर खांद्याचा वापर नियंत्रणामध्ये करतायत मित पटेल. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होता. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. विकेट किपरने कुठली चूक केली नाहीये. एक स्लिप तैनात केलेली आहे आणि त्याचंच प्रेशर कदाचित फलंदाज आपल्यावर ओढावतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेले आहेत. सुरुवात या षटकाची मित पटेलच्या वतीने चांगली राहिले. पुन्हा एकदा ॲक्युरेट पिचिंग पाहायला मिळते. गोलंदाजी करताना फक्त तुमचा वेगच तुमची ओळख नसते तर फलंदाजाच्या स्टान्सला ओळखून जेव्हा तुम्ही तुमच्या गोलंदाजीमध्ये बदल करता तर ती तुमची ओळख बनते. आणि आताच्या घडीला ओळख टिकवलेली आहे मित पटेलने. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स त्यांच्या वतीने आले, जे एक महत्त्वपूर्ण कामगिरी राहिली आहे कुठल्याही गोलंदाजासाठी आज दिवसभरामध्ये. यावेळेस बॅटच्या टोला जरी करेक्ट झाले पण ताकद आहे युवराजकडे. त्याच ताकदीचा वापर करून बॉलला सरळ पाठवलाय. फ्रंट प्रेस करताना सीमारेषा पार. षटकार. बॅट पूर्ण खांद्याच्या मागे घेऊन गेले. म्हणजेच विचार करा किती ताकद लावली होती या स्ट्रोक्ससाठी युवराजने. आणि मागच्या 3 चेंडूंचा वचपा त्यांनी काढलाय. पण आता पुन्हा एकदा पुनरागमन गोलंदाज मित पटेलचं पाहायला मिळते. एक षटकार जरी आलाय
पण या 4 डॉट बॉलचं मोल देखील तितकंच महत्त्वाचं होतं टीम फॅन्सी 11 या संघासाठी. 5 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या षटकातला संपलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी या पॉवर प्लेच्या षटकातला. धावसंख्या 18, एक गडी बाद. कदाचित परत टाकावा लागेल हा बॉल. बॉल पिच कुठे झालाय पंच त्या ठिकाणी चेक करतात. आउटसाइड द क्रीज बॉल पिच झालाय आणि त्याचमुळे पंचांच्या वतीने नो बॉलचा इशारा येतोय. चला आर्ग्यू करू नका, त्या ठिकाणी अंपायर डिसिजन जे देतील त्याला मान्य करायचं आहे. तुमच्याकडे जो रेफरर आहे तुम्ही तो यूज करू शकता, अन्यथा आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा इशारा येऊ द्या अगोदर, रेफरल घेतलाय की नाही. पण सर्वांनी एकत्रित येऊ नका प्लीज, एक साथ ना आइए. आपको सोशल डिस्टेंसिंग का पालन करना है. अंपायर वहां पर कैपेबल है डिसीजन देने के लिए. स्वप्नील खिणी सर आणि ईश्वर सर मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड अंपायर्स म्हणून भूमिका घेत आहेत. एक एक बॉल किती महत्त्वाचा असतो त्याचीच कुठेतरी जाणीव आता सर्वांना होते, कारण हा एक रिझल्ट देणारा सामना आहे. आजच्या गटातून कुठला संघ बक्षीस पात्र फेरीत जाईल त्याचं प्रमाण देणार आहे. दरम्यान पंचांचा अधिकृत इशारा येतोय, दॅट वॉज व्हाईट बॉल. तर व्हाईट बॉलची एक धाव ॲड होईल स्कोर शीटवर आणि धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे मीतच्या या षटकातला. आतापर्यंत कंट्रोल पूर्णतः या षटकाचं मीत पटेल यांच्यावरच आहे, पण शेवटच्या बॉलवर कंट्रोल आपल्या हातात घेतोय का फलंदाज शुभम आणि युवराज यांची जोडी. पण या ठिकाणी पाहूया धावचीतचा मोका होता. दरम्यान एक धाव लेग बायची मिळेल. 2 षटकांचा खेळ संपेल. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 20. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 39 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 39 धावांची गरज. ध्रुवी 11 वाडा भिवंडी. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. 18 गेंदे 39 रनों की जरूरत. ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सौरव आहेत मला वाटतं, या सौरव वर्मा एका बाजूला तारणहार आहेत शुभम ध्रुवी 11चे आणि एका बाजूला सौरव वर्मा तारणहार आहेत फॅन्सी 11चे. त्याचमुळे शुभम नॉनस्ट्रायकर एंडलाच अजून थांबलेले आहेत, त्यांना काही जास्त संधी मिळत नाही. पण युवराजला संधी सातत्यानं मिळते. चांगल्या फलंदाजाच्या खात्यात जास्त चेंडू यायला हवे ते येत आहेत, पण युवराजच्या वतीनं तो खेळ मिळत नाहीये ध्रुवी 11 या संघाला. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 39 धावांची गरज आहे. मोमेंटम जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांच्या बाजूनं इक्विव्हॅलंट आहे, इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. 20 धावा 1 गडी बाद. बॅकलिपला खाली घेतलं, ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल पूर्ण होते आणि खूप वेळानंतर आता शुभमकडे स्ट्राईक पोचलेली आहे. एका धाव्याच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 21 धावा 1 गडी बाद. 21 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट जिंकण्यासाठी आता 17 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. 17 चेंडू 38 धावांची गरज. सौरव एवढं विकेट. आडव्या बॅटने खेळायचंय, पण सौरवचा अँगल ओळखणं वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॉल वेग धारण करतो आणि विकेट किपरच्या हातात जातोय आणि त्यासाठी प्रयत्न अजून जास्त वाढवावे लागतील फलंदाजांना. आपल्या कक्षा रुंदावून फलंदाजीचाच खेळ सादर करावा लागणार आहे शुभम आणि युवराजला. ऑनसाईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल लँड होतोय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल येतोय, जो खूप आवश्यक आहे, कारण एकाच धावेवर थांबून चालणार नाही. धावांचा वेग वाढवण्यासाठी आता ती मेहनत फलंदाजांना घ्यावीच लागेल, कारण जर निर्णय तुमच्या बाजूनं लावायचा असेल तर मग त्यासाठी ती मेहनत सुद्धा घ्यावी लागेल आणि ती मेहनत घेण्याची हीच वेळ आहे. ध्रुवी 11 वाडा भिवंडी या संघाकडे, कारण एका बाजूने एक स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक सकाळपासून आपण फॅन्सी 11चा पाहतोय. धावसंख्या 23 1 गडी बाद. यावेळेस स्वतःला स्विच केलंय आणि थर्ड मॅन क्षेत्राची निवड केले. आउटफील्ड स्लो आहे, पण बॉल जाईल थेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. बस काय भावा, जमा केल्यात 4 धावा. चौकार.
4 धावा ऍड होतील आणि धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. शुभमला स्ट्राईक मिळाले आणि त्यानंतर शुभमने ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सौरभ पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस चेंडूचा वेग वाढवला होता गोलंदाज सौरभने आणि त्याचमुळे वेगासमोर गुडघे टेकलेत फलंदाज शुभमने. खूप कमी वेळामध्ये त्यांनी स्वतःला स्विच केलं होतं उलट दिशेने फटका खेळण्यासाठी, पण चेंडूचा वेग व्यवस्थित मोजता आला नाही, त्याचमुळे येतो हा डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. या तिसऱ्या षटकातला शेवटचा एक बॉल बाकी. धावसंख्या 27 झाले. ओव्हर द विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळलेत क्षेत्ररक्षक. काउ कॉर्नरला स्ट्रगल त्यांचं पाहायला मिळते, पण बॅकअप आहे. रिले फिल्डिंग पाहायला मिळाले. 2 धावा तर पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांवर फलंदाज सॅटिस्फाईड आहेत. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली 29. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजून 30 धावांची. बॉल शिल्लक असतील 12 गेंदे 30 रनों की जरूरत ध्रुवी 11 टीम को. 12 गेंदे 30 रन. 12 balls and 30 runs required to win. करताय यावर अवलंबून असते आणि आता तेच प्रयत्न सातत्याचे फलंदाजांना करावे लागतील जर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मग स्वाभिमान विकून चालणार नाही. आणि आता पाहूया समोर आव्हान पुन्हा एकदा मीत पटेलचं येते. मीत पटेल बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत, ज्याने दुसरं यशस्वी षटक हाताळलं होतं आणि म्हणूनच पुन्हा एकदा युवराजच्या समोर मागच्या षटकात मीत हावी झाला होता, म्हणून रागने पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला वापरलंय ज्या गोलंदाजाने युवराज समोर ताठ मानेने गोलंदाजी केली होती. पण पाहूया या ठिकाणी युवराजच्या वतीनं गिव्हअप कॉल येईल की मग आम्ही सुद्धा पुन्हा एकदा तुमच्या समोर ताठ मानेने उभे राहू. तो कॉल आहे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अपील झाले, पण अपीलमध्ये पंचांना इंटरेस्ट नाही. विकेट किपर खूप जास्त इंटरेस्टेड होते, पण त्या ठिकाणी त्या इंटरेस्टला स्वतःकडे ठेवावं लागेल. दरम्यान पहिला बॉल डॉट येतोय. 11 चेंडू आणि 30 धावा. आता नाही तर कधी नाही, जेव्हा आपण नॉकआउट स्टेजच्या स्पर्धेमध्ये खेळतो अशा वेळेला तुम्हाला सर्व समर्पण द्यावं लागते आपल्या संघासाठी. जो एकटा खेळतो तो संघाविरुद्ध खेळतो, जो एकत्रित खेळतो तर संघासाठी खेळतो. आणि त्याचमुळे आता युवराज आणि शुभम या दोघांना तसाच खेळ ध्रुवी 11 या संघासाठी खेळावा लागेल. यावेळेस वेट अँड वॉच पॉलिसी. फ्लॅट एट स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पार. फलंदाज झालाय बेभान. मैदानात आणतोय युवराज. धावांचं तुफान. षटकार. आणण्याची त्याची इच्छा आता तो प्रकट करतो. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता, पण युवराजचे खांदे मजबूत आहेत आणि त्याच षटकाराच्या माध्यमातून आता ध्रुवी 11 या संघाला सुद्धा विजयाचं स्वप्न तो दाखवतोय. धावसंख्या 35 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 10 चेंडू 24 धावा. 10 balls and 24 runs required to win. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. बॉलिंग ट्रॅकवर मीत पटेल तयार. शफल झाले. खाली क्षेत्राची निवड केली. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळलं. आउटफील्ड स्लो आहे तरी देखील प्रयत्न क्षेत्ररक्षकांचे आहेत ते पडतात कमी आणि मिळते 4 धावांचे आम्ही. आता मात्र वादळापूर्वीची शांतता भंग झाली. मैदानाच्या आतमध्ये युवराजचं राज पाहायला मिळते. चौकार.
मध्ये 20 धावांची गरज आहे आणि एकदा पराभवाच्या छायेत जेव्हा की आपण आलो तर त्यानंतर मात्र विजयाच्या दिशेने जाण्यासाठी ती मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. आणि अमित पटेल ज्यांनी या डावामध्ये अत्युच्च दर्जाचं गोलंदाजीचं सादरीकरण केलं होतं त्यांच्याच प्रतिभेवर प्रश्न निर्माण केलेला आहे. युवराजने षटकार आणि चौकार खेचून आपल्या संघाला आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी दिली. 39 धावा जिंकण्यासाठी 9 चेंडू 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावांची गरज. मीत पटेल तयार युवराजसाठी. युवराज खेळतोय 18 वर. शुभमची 7 12 धावांची चांगली पार्टनरशिप या दोघांची. पुन्हा एकदा येरी माझ्या मागल्या. डॉट बॉल्स. अडचणींमध्ये वाढ होईल. अडचणींमध्ये वाढ करायची नसेल तर मग प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचं आहे. जर आपण या षटकाचा आढावा घेतला 2 मोठे स्ट्रोक जरी आलेत पण 2 डॉट बॉल सुद्धा मीत पटेलच्या वतीने आलेले आहेत. इक्वेशन बदलते. 8 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 20 धावांची. जेव्हा पडझड वाढते तेव्हा मग धडपड सुद्धा वाढवावी लागते आणि पडझड वाढू लागलेली आहे. ध्रुवी 11 या टीमची पाहूया धडपड सुद्धा वाढवतील का फलंदाज युवराज. प्रेशर आहे. दोन्ही संघ दडपणात आहेत, दबावात आहेत. पण दबावाला शोषून खेळलेल्या खेळीला विशेष महत्त्व दिलं जाते. पाहूया मीत तो प्रेशर हँडल करतोय की युवराज तो प्रेशर हँडल करतोय. 8 चेंडू 20. मीतच प्रेशर हँडल करणारा गोलंदाज. अपील पुन्हा एकदा झाले पण अपील मध्ये पंचांना इंटरेस्ट नाहीये. येतोय हा डॉट बॉल. शेवटचे 7 बॉल आवश्यकता 20 धावांची. 7 बॉल 20 धावा. मागच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी युवराजच्या वतीनं पाहायला मिळाली होती पण या सामन्यात नेमकं युवराजला झालंय काय. मीत पटेल सरळ सरळ आता हवी होतोय युवराजवर. कारण मागच्या षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 5 डॉट बॉल्स मीतच्या वतीने आले होते. या षटकात आपण जर पाहिलं तर 3 डॉट बॉल्स मीतच्या वतीने आले. त्याचमुळे हा कॉन्टेस्ट रंगतदार होतोय. मीत वर्सेस युवराज. शेवटचा 1 बॉल बाकी या चौथ्या षटकातला. 7 बॉल्स आणि 20 धावांची गरज. 7 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला. शॉर्ट फाईन लेग गली बीट ऑन मिड विकेट. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय डीप मिड विकेट स्क्वेअर लेग. पाहूया या ठिकाणी आता त्या क्षेत्ररक्षकाच्या जाळ्याला फोडत फाडत बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आलेत आणि अशा पद्धतीनं चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे बॉल्स बाकी आहेत 6. आवश्यकता 20 धावांची. 6 चेंडू 20 धावांची गरज. या ठिकाणी सन्माननीय हरेश पटेल साहेब ज्यांच्या वतीनं 5001 रुपयांची आर्थिक मदत. 5101 रुपयांची आर्थिक मदत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झालेले जे माजी सभासद आहेत या मंडळाचे तर हरेश पटेल साहेबांचं मनपूर्वक आभार. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 5101 रुपयांचं आर्थिक सहकार्य त्यांनी दिलेलं आहे. तर मी विनंती करतोय हरेशजी आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा. स्पर्धा जबरदस्त आहे. सामना रंगतदार आहे आणि त्याचमुळे आपण सुद्धा ती रंगत लुटायची आहे. त्याचमुळे हरेशजी आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्या. शेवटचे 6 बॉल्स आवश्यकता आहे 20 धावांची. 6 चेंडू 20 धावायचंय. तर करायचंय तर आता नाही तर कधी करणार. आणि पाहूया आता ते करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शुभम स्ट्रायकर एंडला आहे. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय तर तरल बॉलिंग ट्रॅकवर आहे. तरल बारिया शेवटच्या षटकासाठी येतो. ऑल द बेस्ट टीम फॅन्सी 11. ऑल द बेस्ट टीम ध्रुवी 11. 6 चेंडू 20. बॉल हातभर वळतोय. खेळपट्टीचा फायदा गोलंदाजाला होतोय आणि हा येतोय डॉट बॉल पहिला. 5 चेंडू 20 धावांची गरज. शुभम धावचीच्या स्वरूपात बाद. सन्माननीय हरेश आपणास मी नम्र विनंती करतोय की आपणास आयोजन कमिटीची ती कळकळीची विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. जे माजी सदस्य सुद्धा आहेत विजय क्रीडा मंडळ भरणेपाडाचे ज्यांच्या वतीने 5101 रुपयांचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी लाभलेले त्यांचा मी टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. असंच मंडळाच्या सोबत आपण सदैव राहाल हाच विश्वास आम्हाला आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. तर शुभमची जागा भरून काढण्यासाठी चला बॅटर लगेच या आतमध्ये. आउट नाही केलाय का हा डॉट बॉल अंपायर. स्ट्राईक रोटेट पण होणार आहे म्हणजे राईट. बॉल डॉट काउंट येईल ना. येस डॉट बॉल आहे. तर 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. जे सदस्य आहेत विजय क्रीडा मंडळाचे हा सामना संपल्यानंतर एकत्र जमायचं आहे. उद्याच्या कार्यक्रमाची आखणी करायची आहे. तसेच प्रणयजी किणी यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. वेलकम.
फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवलेलं आहे. बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता अडचणीमध्ये वाढ झाले. फलंदाज शुभम होत आहेत बाद. 4 चेंडू 20ची गरज. मागच्या 2 षटकांमध्ये सामना पूर्णतः आता फॅन्सी 11 संघाच्या बाजूने गेलेला आहे आणि खरंच कौतुक मीत पटेलचं मी करेन, कारण मीतचं आपण जर स्टॅट्स पाहिलं तर त्याने एक जबरदस्त गोलंदाजी सादर केली. 2 षटकं त्यांनी हाताळली आणि 2 षटकांमध्ये त्यांनी 18 धावा खर्च जरूर केलाय, पण त्यांनी त्रास दिलाय तो कोणाला, तर युवराजला. युवराजने 18 धावांचं योगदान आलंय. 8 डॉट्स तुम्हाला त्या मागच्या 2 षटकांमध्ये मीतच्या पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे ही एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, अनालिसिस करण्यासारखी आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅक टू द बॉलर, स्टॉप तर करतोय बॉल, पण तरल थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट केली, एका धावेची वाढ झाली. अजूनही सामना आहे ध्रुवी 11 संघाच्या बाजूने. धावसंख्या झालेली आहे 40. जिंकण्यासाठी आवश्यकता 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडू 19 धावा. त्याचमुळे आता पुन्हा एकदा तीच जमेची बाजू आपल्या संघाची घ्यायची असेल तर पुढच्या 3 चेंडूवर 3 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. अडचणी तर वाढत राहतीलच, पण आपण प्रत्येक अडचणीला सांगायचंय मी आहे ना. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय चालत चालत, पण पाहूया या ठिकाणी ती निराशा, नाराजी युवराजच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. दरम्यान एक सिंगल होते पूर्ण की नाही, तर नाही. तर ही 1 रन कंप्लीट होईल आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 धावांची. बॉल मागे विकेट किपरला बीट करत पण फाईन लेग ठेवलाय. खूप चांगलं चातुर्य प्रागचं पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे या शेवटच्या टप्प्यावर बिहाइंड द विकेट सुद्धा प्रोटेक्शन असायला पाहिजे आणि त्याचमुळे त्यांनी तो प्रोटेक्शनचा भाग म्हणून क्षेत्ररक्षकाला तैनात केलेला आहे. एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 1 चेंडू 17ची गरज. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक पण मैदानाच्या बाहेर नाही जाणार आहे. त्या ठिकाणी अभेद्य भिंत फॅन्सी 11च्या क्षेत्ररक्षकाची आणि अशा पद्धतीनं मोठ्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे. तो म्हणजे फॅन्सी 11ने अंडर 24 कॅटेगरी या गटातून पुढे सरकलेला आहे. फॅन्सी 11 दमण गुजरात. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट अबाउट इट मिस्टर राग ठरतायत मॅन ऑफ द मॅच.